रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र शासनाने तब्बल 66 कोटी निधी मंजूर केला आहे. 14 जिल्ह्यांसाठी एपीएल केसरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा होणार आहेत. नेमका हा जी-आर काय आहे, कोणाला फायदा होणार, चला जाणून घेऊया. मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 17 जून 2026 रोजी हा महत्त्वाचा जी-आर जारी केला आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी-आर सुद्धा दिसत असेल. या शासन निर्णयानुसार 14 जिल्ह्यांमध्ये एपीएल म्हणजेच केसरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी डीबीटी योजनेअंतर्गत निधी वितरण करण्यासाठी 66 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या जी-आरमधील सर्वात मोठी बातमी म्हणजे शासनाने 66 कोटी रुपयांचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे डीबीटी खात्यात वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचण्यासाठी वापरला जाणार आहे. या योजनेचा लाभ 14 जिल्ह्यांच्या एपीएल केसरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. जी-आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार सुमारे 6 लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबे या योजनेत समाविष्ट आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. शासन डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट बँक खात्यात निधी जमा करणार आहे. म्हणून आधार लिंक बँक खाते आणि रेशन कार्ड माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. या जी-आरमुळे स्पष्ट झाले आहे की शासनाने 2026-27 आर्थिक वर्षासाठी एपीएल डीबीटी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे पुढील लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर 14 जिल्ह्यांतील केसरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने 66 कोटीचा निधी मंजूर केला आहे. डीबीटी मार्फत थेट खात्यात लाभ देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या गावात लाभार्थी असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवीन जी-आर, शासकीय योजना आणि शेतकरी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.